शेतकऱ्यांना पूर्वसंमतीपत्र वाटण्याची प्रक्रिया देखील आता बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनात कृषी विभागाने 4,000 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती, परंतु सरकारने ही मागणी विचारात घेतली नाही। त्यामुळे अनुदान वाटपाच्या कोणत्याही नव्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचं थांबवण्यात आलं आहे। आता या महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांकडे कृषी विभागाचं लक्ष लागून आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यात 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। 6 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्यासोबतच पुरवणी मागण्या सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर केल्या जातील आणि त्यामध्ये या कृषी विभागाच्या रखडलेल्या अनुदानासाठी जो काही निधी लागतोय त्याची वाट मोकळी होईल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे। 2,000 कोटींहून अधिक निधी मिळण्याचे प्रस्ताव राज्य सरकारला कृषी विभागाने पाठवलेले आहेत। निधी वेळेत न मिळाल्यास अनुदान वाटपाचं नियोजन पुन्हा कोलमडेल। पुरवणी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांना आणखी 4 ते 5 महिने अनुदानासाठी वाट पाहावी लागेल असा अंदाजही कृषी विभागातील काही सूत्रांनी व्यक्त केला आहे। केंद्र सरकारने राज्यातील विविध कृषी योजनांसाठी 1,518 कोटी रुपयांचा निधी दिला होता। त्यातल्या 1,100 कोटी रुपये हा निधी खर्च करण्यात आला आहे। तसंच राज्य सरकारने 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते, त्यापैकी 2,911 कोटी रुपये खर्च झालेत असं सुद्धा सूत्रांनी सांगितलंय।